भरीव काहीतरी करू शकतील अशी परिस्थिती पण नाहीये. बरं. आता राहिला प्रश्न काँग्रेस. राहुल गांधी पळतायत, कुठे पळतात दिशाहीन आहेत ते. त्यांना दिशा कळत नाही कुठे जावं. ते फक्त टार्गेट मोदींवर टीका करायची, अमित भाई शहांवर टीका करायची. मी या मताच आहे. मोदी एवढे सिनियर आहे, देशाचे 11 वर्ष हे आहे, पंतप्रधान असताना राहुल गांधींनी टीका करताना थोडा विचार करायला पाहिजे. तुझा राजकारणाचा अभ्यास, ज्येष्ठता, श्रेष्ठता अजून तू काहीच सिद्ध करू शकलास नाही. खरं म्हणजे तू अशा प्रकारे जे काही शब्द उच्चारतोस पंतप्रधान, ते राजकारणाच्या किंवा भारतीय संविधानाच्या मध्ये कुठल्याही नियमात बसेल असं मला नाही वाटत. त्यामुळे राहुल गांधींनी एक तर ह्या राजकारणाचा अभ्यास करावा, देशातील जनतेच्या गरजांचा अभ्यास करावा. पूर्वीचं काँग्रेसने काय दिलं होतं या देशाला, त्यामध्ये मोदींनी काय बदल घडवला, हे समीकरणाचा जरी त्यांनी अभ्यास केला तर त्याचं तोंड बंद होईल. आणि म्हणून त्यांनी नुसते नावाची फोड करताय, नरेंद्रची. आता दुसरी गोष्ट तुम्ही उल्लेख केला, असं विरोधकांना का वाटतं? नाही, विरोधकांच्या वतीने काय, तुम्ही नॉर्मल माणसाला वाटतं का, जनरल नागरिकाला वाटतं का? एक तर एक पहा, काँग्रेस आणि त्याच्यावरचे त्यांचे साथी या ऑपरेशन सिंदूरवर जो हल्ला भारताने केला त्याबद्दल आणि भारताच्या 26 नागरिकांना ज्या प्रकारे मारण्यात आलं काश्मीरमध्ये, या बाबतीमध्ये काँग्रेस आणि त्यांचे साथी हे कोणाच्या बाजूने असायला हवेत? देशाच्या बाजूच्या. देश कोण चालवत आहे? मोदी. मग अशा वेळेला तुम्ही साथ द्यायला पाहिजे, टीका नाही करायची. जी घटना घडली, तुम्ही एवढे सिनियर जर म्हणत असाल तर ऑपरेशन सिंदूरची माहिती घ्या ना. काय झालं, बरं खरंच अटॅक झाला का, गोळीबार झाला काय, माणसं मेली काय, घ्या. आणि मग 9 अटॅक जर भारताने केले तर भारताचे अटॅक या बदल्याच्या भावनेतून करण्यात आलेला अटॅक आहे का, मुद्दामून केलेलं नाहीये. 26 नागरिकांना निरपराध, तू हिंदू आहेस का विचारून गोळ्या घातल्या हो त्यांच्या पत्नीच्या समोर. ही चीड प्रत्येक भारतीयाला यायला पाहिजे, ती राहुलला पण यायला पाहिजे, काँग्रेस जणांना यायला पाहिजे. आमच्या लोकांना हिंदू म्हणून गोळ्या घातल्या. चीड नाही, उलटी चेष्टा करतो, टीका करतो मोदींवर. खरं लढाईचं आणि बदल्याचं राहुल गांधीचं काही सोयरसुतक नाही हो या माणसाला. 10-15 दिवस इथे राहायचं, मग अमेरिका जायचं, इटलीला जायचं, हे त्याचं राजकारण आहे, दौऱ्याचं सिरियसनेस नाही. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर भारताने ज्या प्रकारे सैन्याने जाऊन अटॅक करून बदला घेतला, शेकडोनी त्यांचे लोक मारले अतिरेकी, याचं अभिनंदन सर्व भारतवासी करत असताना काँग्रेस असो, काँग्रेस सदस्य असो, कोणी यांनी केलंच पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून मीडियानी जो राहुल गांधी बोलतोय, त्यांचे लोक बोलतायत टीका म्हणून, टीका कधी करावी, केव्हा करावी, त्याला काय प्रसंग असतात, घटना असतात. भारत जर चांगलं काम देशासाठी करत असेल तर तुम्ही त्यांचं कौतुक करायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे. विरोधी पक्ष, मी काही वर्ष महाराष्ट्रात 6 वर्ष विरोधी पक्ष नेता, पण मी असं समजतो सत्तारूढ पक्षावर टीका जरूर करा, चुकत असतील तर, कारभार जनहित साधत नसतील तर, लोकहित करत नसतील तर तुम्ही टीका करा. आणि मग त्यांनी कसा कारभार करावा हे मार्गदर्शन करणं पण विरोधकांचं काम आहे. कशा प्रकारे बजेट सांभाळावा, लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी सुविधा द्याव्यात, अशा प्रकारे अभ्यास सूचना करणं हे विरोधकांचं काम आहे. आत्ताच्या विरोधकांना फक्त टीका,
टीका यांना विधायक, सामाजिक, आर्थिक सूचना करायची यांची क्षमता नाही. बरं, पण मग ऑपरेशन सिंदूर असेल किंवा कुठल्याही प्रकारची विधेयकं जर मंजूर केली जात असतील तर विरोधकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून टीका होते की का काय होतं? ऐकून घ्या. लष्कराच्या बाबतीत, सैन्याच्या बाबतीत, कृतीच्या बाबतीत, कारवाईच्या बाबतीत हा विषय असा आहे, कोणाला विश्वासात घ्यायचा नसतो. आपल्या पण आजूबाजूच्या लोकांना घेत नाही. काही सिक्रेट गोष्टी असतात. आम्ही अटॅक कुठे करणार, लोकेशन एक्सपोज झालं तर होऊ शकतं. मग का म्हणून सांगावं विरोधकांना? ही घटना नाही ना लढाईची. अन्य बाबतीत बोला. लढाईच्या वेळेला आम्ही विश्वासात, या मांडीवर बसा, सांगा कुठे गोळी मारू, असं कोण सांगेल? अभ्यास नाही म्हणून राहुल गांधीला तुला विश्वासात का घ्यावं? काय तुलाच काय कळत नाही लढाई म्हणजे काय? चॉकलेट घेऊन जन्माला आला, याला काय माहिती लढाई कशी असते ती? आणि मग जातो अमेरिकेत. आम्ही कोणाचं ऐकलं आमच्या पंतप्रधान? हा तुझा लुकआउटच नाही. त्यावेळेला ज्या परिस्थिती असते त्या परिस्थितीत निर्णय घेणं हे काम फक्त पंतप्रधानांचं असतं. हे माहीत नाही. अजून कुठल्याही विधायक आणि राजकीय पदावर नाही केलं. हे पक्षाच्या पदावर आहेत. त्या किंवा मंत्री होतील, कोणतरी होतील ना, पण ते अशक्य आहे. कोण होणार नाहीत. अजून पती झाले नाहीत ते बाकी काय होणार? बरोबर आहे. राजकारणात पुढे काय होतं ते पाहूयात. मात्र देशासंदर्भातलं तुम्ही सांगितलं, मला आता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे यायचंय. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय असं जे सातत्यानं बोललं जातं त्याकडे नारायण राणे कसं पाहता? राज्याचं असेल, देशाचं असेल, राजकारण खरोखर इतक्या खालच्या पातळीला जात आहे? मला नाही वाटत. बरं, हा चिखल विरोधकांनी केलाय. मातीमध्ये पाणी जास्त मिसळायला लागलेत विरोधक. त्यांना कळत नाही केव्हा काय करावं. ते स्टेबल नाही आहेत. कशामुळे? एक सत्ता गेली, सत्ता मिळण्याची संधी नाहीये. काय करणार? शिवसेना मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, आता डायरेक्ट आहे तो मातोश्रीमध्ये. काय त्यांच्याकडे भविष्यात काय मिळेल? महाराष्ट्राच्या राजकारणात काय मिळणार नाही.